आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी। साहित्य पाहूयात। खोबरं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, धने पावडर आणि चवीपुरते मीठ। सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा आपल्याला मीठ टाकून उकडायला ठेवायच्या आहेत। त्यानंतर हिरवं वाटण वाटण्यासाठी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे। कढई ठेवून त्यात तेल टाकून जिरे टाकायचे आहेत। वाटलेलं वाटण त्यात टाकून तेल सुटूस्तवर परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात लाल तिखट आणि धने पावडर टाकून परतून त्यात शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा टाकायच्या आहेत। चवीपुरते मीठ टाकून त्यात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून सर्व करायचे आहे। अशा प्रकारे तयार झाली आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी।